म्हणतात ना, ज्याच्यामध्ये आपलं मन रमतं तेच काम सुखाचं, आणि हे माझं सुखाचं आणि समाधानाचं काम आहे. एका ताईने प्रश्न विचारला होता की ताई, तू इतकं काम केलंयस, एवढ्या ऑर्डर दिलास, तरी सुद्धा इतकी फ्रेश कशी ग? कदाचित त्या ताईने आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला असेल, पण या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ असेच असतात. एकदा का शॉपमध्ये सुरुवात झाली घरची कामं उरकून की दिवसभर असा हसत खेळत जातो की विचारायला नको. प्रत्येक क्लायंट काहीतरी नव्याने मुद्दा, काहीतरी नवीन विषय घेऊन आपल्यासोबत येत असतं. तर यासुद्धा मी साड्यांच्या घड्या घालता घालता ह्या क्लायंटच्या गप्पा चालल्या होत्या की मी ते कॅमेरा ऑन केला तर हो, आम्ही तुमचे व्हिडिओज रील्स पाहतो, तुमचा गुढीपाडव्याचा रील पाहिला, तुमची सर्वात मोठी गुढीकाठी पाहिली. अगदी आपण हे व्हिडिओज अपलोड करून सुद्धा विसरलेलो असतो कधी कधी गोष्टी, कारण रोज रोजच्या गोष्टी आपण सगळ्याच एकदमभूत लक्षात ठेवू शकत नाही ना. सो अशा पुन्हा रिव्हिजनमध्ये येतात आपले जे मुद्दे आहेत, आपले जे व्हिडिओज आहेत, किंवा आपण जी गोष्ट करतो, जी लाईफ जगतो, ते वारंवार कुठल्या नाही कुठल्या तरी या कारणाने आपल्या समोर येत असतात आणि त्याच्यावरून आपल्याला छान वाटतं बोलायला. तसंच आयुष्य हे असं आहे की कितीही मोठं, कितीही लांब असेल तरी सुद्धा येणारा प्रत्येक दिवस हा खूप सुंदर आणि खूप हसतमुखाने एन्जॉय करून आपल्या कामासोबत जगावं असं मला वाटतं. आता हे बघा, क्लायंट एवढे सगळे हँगर आणि साड्या वगैरे घेऊन गेले, हँगर सगळे मोकळे केले. एवढे सगळे हँगर घेऊन नाही गेले, पण एवढे सगळे हँगर मोकळे केले. जवळजवळ ब्लाऊज 8 होती आणि 9 होती आणि साड्या 8 होत्या. 17 हँगर आपले मोकळे झालेले आहे. त्याच्यामध्ये एक मापाचं ब्लाऊज होतं. आता एवढे सगळे हँगर मोकळे झाले की मनाला खूप समाधान होतं आणि नव्याने जीवाला हुरूप येतो की पुन्हा आपल्याला हे हँगर व्यस्त करून ठेवायचे आहे. त्यासाठी पुन्हा भरपूर कटिंग करायचं आहे, पुन्हा भरपूर शिलाई करायची आहे. आजच्या या ऑर्डरची गंमत अशी आहे, एवढे सगळे हँगर मोकळे होऊन सुद्धा हातात 1 रुपया आलेले नाही या क्षणाला, बरं का. कारण त्यांनी सगळं पेमेंट ऑलरेडी जेव्हा ब्लाऊज साड्या द्यायला आल्या तेव्हाच दिलेलं आहे. त्यांना जरी म्हटलं की बऱ्याचदा निम्म पेमेंट नंतर द्या, हो मलाही खाली हात ऑर्डर दिल्यासारखं वाटतं, पण त्या काही ऐकत नाही. त्या म्हणतात मीही एकदम टेन्शन फ्री होते ना तुम्हाला एकदा पेमेंट गेलं की. खूप छान आपले क्लायंट आहेत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती, अगं ताई मी शिवल्यानंतर ब्लाऊज पैसे घेते, मी ऑर्डर पूर्ण केल्यानंतर पैसे घेते, किंवा अर्धवट मी ॲडव्हान्स घेते, अर्धवट पुन्हा पेमेंट घेते. चांगल्या सवयी आहेत सगळ्यांच्याच, पण काही काही आपले क्वालिटी क्लायंट असे असतात की काम हातात दिल्यानंतर सगळं पेमेंट क्लिअर करतात. त्यामुळे त्यांनाही टेन्शन नाही, आपल्यालाही टेन्शन नाही, असं त्यांचं म्हणणं असतं की एकदा का होईना द्यायचंच आहे, मग ते आता दिलं काय आणि नंतर होऊन दिलं काय. आणि आपल्याला पैसा आला की त्याला आपोआप पाय फुटतात, माहिती आहे ना. ते पाय फक्त आपल्याला दिसतात, त्यांच्या हातामध्ये पैसा असतो त्यालाच ते पैशाला किंवा नोटेला फुटलेले पाय दिसतात की तो आपोआप त्याच्या रस्त्याने चालला जातो. मग ते रस्ते खूप सारे समोर असतात आणि भरपूर वेळा असंच होतं. तुमच्या